नमस्कार. मी करते तो हा केक तुम्हाला स्वतःलाच एक नवीन टास्क आहे. एक आजीबाबांची त्यांच्या लग्नाला 50 वर्ष पूर्ण झाले होते. त्यांची ॲनिव्हर्सरी होती. तर त्यांच्या नातवांनी वगैरे ही दिलेली मला ऑर्डर होती आणि त्यांना 1 किलोचा केक हार्ट शेपमध्ये हवा होता. पण ॲक्च्युली माझ्याकडे 1 किलोचा हार्ट शेप टीनच नव्हता. मी थोडीशी घाबरली होती की आता टीन नाही तर कसं होणार. पण मग मी नंतर म्हटलं भरपूर ठिकाणी म्हणजे व्हिडिओमध्ये बघितलं की राऊंड शेपचा पण हार्ट शेप बनवता येतो. मग मी राऊंड शेपचा केक कधी बेक करून घेतला. तो 3 लेअरमध्ये कट केला आणि नंतर मग त्याला शुगर सिरपने सोक करून क्रीम लावून गनाश टाकून तो असा 3 लेअर पूर्ण करून व्यवस्थित केक क्रम कोट करून ठेवला. नंतर केक माझा क्रम कोट झाल्यानंतर मी 20-25 मिनिट फ्रीजमध्ये सेट करायला ठेवला आणि केक जसा माझा सेट झाला त्याच्यानंतर मी काढला आणि एक राऊंड शेपला चौकोनी त्याच्यावर बॉक्स काढून घेतला आणि 2 साईड शेजारच्या कट करून घेतल्या आणि वरच्या साईडने जे कट केलं होतं ना मी ते वरच्या साईडने लावलं. पण ॲक्च्युली काय झालं, राऊंड शेपचा केक मी मध्यभागी बनवला होता, त्यामुळे मग तो हार्ट शेपसाठी लावलेले वरचे ट्रायंगल ते बाहेर येत होते. मग मी काय केलं, 1 किलोचा बेस बदलून घेतला आणि दुसऱ्या बेसवर ते व्यवस्थित अरेंज करून घेतलं आणि तो वरचे जे 2 भाग कापले होते ते वरच्या साईडने लावून परत केकला व्यवस्थित क्रम कोट करून घेतलं. क्रम कोट केल्यानंतर आधी तो होईल की नाही थोडी भीती होती. पण असं म्हणतात की कुठलीच गोष्ट प्रयत्न केली आणि शक्य झाली नाही असं नाही. तुम्ही प्रयत्न केले तर प्रत्येक गोष्ट शक्य होतेच. मग मी वरच्या साईडने थोडंसं त्याला कट मारला आणि क्रीम लावून पूर्ण व्यवस्थित फिनिशिंग करून घेतला. तर अगदी बघणाऱ्याला सुद्धा वाटणार नाही की मी हा राऊंड शेपच्या केकपासून हार्ट शेप बनवला आहे. इतका तो अगदी छान झाला. मी व्यवस्थित फिनिशिंग करून घेतल्यानंतर त्याच्यावर गनाश ओतून घेतलं. ॲक्च्युली त्यांना पूर्ण वरतून चॉकलेट कोटिंग हवं होतं केकला, म्हणून गनाश ओतून घेतला आणि गार्निशिंगसाठी थोडे चॉकलेट हवे म्हणून मग माझ्याकडे हार्ट शेपचं मोल्ड होतं चॉकलेटचं. त्याच्यात मी हार्ट शेप बनवून घेतले गार्निशिंगसाठी आणि ते बनवल्यानंतर फ्रीजमध्ये सेट करायला ठेवले. थोडं भीतीने पण अगदी परफेक्ट असा मी केक बनवला आणि खूप काही मला त्या गोष्टी थोड्या गोष्टी अशा त्यातून शिकायला मिळाल्या. आणि ते गार्निशिंगचं मी सेट करायला ठेवल्यानंतर केकला बॉर्डर करून घेतली आणि M1 नंबरच्या नोझलने मी वरती फ्लावर्स काढले आणि फ्लावर्स काढल्यानंतर एका साईडने थोडे अर्धवट स्टार पण काढून घेतले. आणि हे पूर्ण झाल्यावर मग माझ्याकडे मी गोल्डन ड्रिपिंग पण एक नवीन आणलं होतं. मी ते घरीच बनवत होती पण मी फर्स्ट टाईम विकत आणलं आणि ते पण मी त्याच्यावर यूज केलं आणि अशा प्रकारे मी हा केक पूर्ण केला. नंतर त्याच्यावर हॅपी 15 ॲनिव्हर्सरी असं मी कम्प्लीट लिहून घेतलं आणि गार्निशिंगवाले चॉकलेट लावून मी केक पूर्ण केला. तुम्हाला माझा केक आवडला असल्यास माझं चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कुठलीही गोष्ट अशक्य आहे असं म्हणण्यापेक्षा प्रयत्न करणं खूप आवश्यक असतं. तेच मी या केकमधून शिकले आणि केलं. धन्यवाद.